फक्त 21 दिवस डाळिंबाचा रस प्यायल्यास काय होते? 9 जबरदस्त फायदे. नमस्कार मित्रांनो, वय जसे वाढत जाते तशा चेहऱ्यावर बारीक सुरकुत्या दिसायला लागतात. सतत वाढणारं वजन, रक्तातील साखर, हाय बीपी, कोलेस्ट्रॉल किंवा उठताना बसताना होणारी गुडघेदुखी आणि सांधेदुखी यामुळे रोजचा दिवस त्रासाचा जातो. यासाठी आपण बाजारात मिळणारी महागडी औषधं, मलम आणि अनेक उपाय करून पाहतो, पण तरीही हवा तसा फरक पडत नाही. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मित्रांनो, एक ग्लास ताज्या डाळिंबाच्या रसात निसर्गाने अशी ताकद भरली आहे जी वर्षानुवर्षांचे जुने आजार मुळापासून उखडून टाकण्यास मदत करते. आपण दररोज चहा, कॉफी आणि इतर पेये पितोच, पण सकाळी जेव्हा डाळिंबाचा एक ग्लास रस पोटात जातो तेव्हा शरीरामध्ये नेमके काय चांगले बदल होतात आणि हे सगळे त्रास कसे मुळापासून कमी होतात हेच आज आपण अतिशय सविस्तर आणि अगदी सोप्या शब्दात जाणून घेणार आहोत. नंबर 1. हाय बीपी नियंत्रण आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य. मित्रांनो, डाळिंबामध्ये ग्रीन टीपेक्षाही जवळपास 3 पट अँटीऑक्सिडंट्स असतात, जे इतर कोणत्याही फळांमध्ये आढळत नाही. डाळिंबाच्या रसाचा पहिला घोट पोटात गेल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात याचे सर्व गुण आपल्या रक्तात मिसळतात. डाळिंबामधील नैसर्गिक घटक आपल्या रक्तवाहिन्यांना चांगली ताकद देतात. यामुळे शरीरात नायट्रिक ऑक्साईड तयार होते, जे आकसलेल्या आणि ताणलेल्या नसांना सैल करून मोकळे करते. नसा मोकळ्या झाल्यामुळे रक्ताचा प्रवाह अगदी सहज होतो आणि हृदयावरचा जास्तीचा ताण लगेच कमी होतो. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा रस खूप फायदेशीर ठरतो. रोज हा रस घेतल्याने वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत होते. नंबर 2. पचनशक्ती आणि थकवा दूर. डाळिंबाचा आणखीन एक मोठा फायदा आपल्या पोटावर होतो. आपल्या पोटात अन्नाचे पचन करणारे चांगले जीवाणू असतात. डाळिंबाचा रस प्यायल्याने हे जीवाणू शरीरासाठी एक ताकदवान घटक तयार करतात. हा घटक आपल्या शरीरातील थकलेल्या आणि कमजोर झालेल्या पेशींची जागा भरून काढून तिथे नवीन निरोगी पेशी तयार करतो. यामुळे वाढत्या वयानुसार येणारा अशक्तपणा, आळस आणि थकवा दूर होतो. म्हणजेच डाळिंब शरीराला आतल्या ताजेतवाने आणि तरुण ठेवण्याचे काम करते. नंबर 3. सांधेदुखी, गुडघेदुखी आणि सूज यावर आराम. वाढत्या वयामुळे किंवा वात वाढल्यामुळे होणारी सांधेदुखी आज घरोघरी पाहायला मिळते. डाळिंबामध्ये शरीरातील अंतर्गत सूज आणि वेदना कमी करणारे उत्तम गुण असतात. आपल्या हाडांच्या सांध्यात जी गादी असते, ज्यामुळे सांध्यांची हालचाल सहज होते, ती वय वाढल्यावर हळूहळू झिजू लागते. डाळिंबातील पोषण ही झीज होण्यापासून रोखते. जर तुम्हाला उठताना बसताना गुडघे दुखत असतील, सांधे अखडत असतील किंवा सूज येत असेल तर रोज हा रस घेतल्याने सांध्यांमधील सूज उतरते, त्यांना लवचिकता मिळते आणि दुखणे बरेच कमी होते. नंबर 4. वजन नियंत्रण आणि पोटाची चरबी. वाढत्या वजनाने आणि पोटावर साचलेल्या चरबीने तुम्ही त्रस्त असाल तर डाळिंबाचा रस फार मोठा आधार ठरतो. यात चरबी वाढवणारे काहीच नसते, उलट पचनशक्ती वाढवणारे घटक भरपूर असतात. हा रस शरीरात साठून राहिलेली जुनी चरबी कमी करण्याच्या कामाला गती देतो. विशेष म्हणजे हा रस प्यायल्याने पोट छान भरलेले राहते, ज्यामुळे सतत भूक लागत नाही आणि बाहेरचे तेलकट गोड खाणे टाळता येते. परिणामी पोटाचा घेर कमी होऊन वजन नैसर्गिकरित्या आटोक्यात येते. नंबर 5. कोलेस्ट्रॉल आणि हृदयाचे आरोग्य. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी डाळिंब किती उपयुक्त आहे हे अनेक संशोधनातून समोर आले आहे. नियमित डाळिंबाचा रस प्यायल्याने नसांमध्ये साचलेली घाण चरबी तब्बल 30% कमी होऊ शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल नसांच्या भिंतींना चिकटू नये म्हणून डाळिंब मदत करते. नसांमध्ये अडथळे न झाल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यास मदत होते. हा रस रक्तवाहिन्यांची आतून छान स्वच्छता करून हृदयाचे काम एकदम सुरळीत चालू ठेवतो. नंबर 6. डायबिटीस म्हणजे शुगर नियंत्रण. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये असा गैरसमज असतो की डाळिंब गोड असल्यामुळे ते पिऊ नये, पण डाळिंबातील गोडवा नैसर्गिक असतो आणि रक्तातील साखर एकदम वाढत नाही. डाळिंबातील घटक शरीराला साखर योग्य रीतीने पचवण्यास मदत करतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात हा रस घेतल्यास शुगर नियंत्रणात राहते आणि डायबिटीजमुळे डोळ्यांवर किंवा नसांवर होणारे दुष्परिणाम टाळता येतात.
नंबर 7. मेंदूची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती. मेंदूला ताजी ऊर्जा देण्यासाठी डाळिंब हे एका टॉनिकसारखे आहे. दिवसभरातील सुस्ती, कामात लक्ष न लागणे किंवा गोष्टी विसरण्याची सवय असेल तर हा रस नक्कीच गुणकारी ठरतो. मेंदूकडे रक्तपुरवठा सुधारल्यामुळे पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळतो. यामुळे कामात एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती चांगली होते आणि उतार वयात उद्भवणाऱ्या विसरभोळेपणापासून मेंदूचे रक्षण होते. नंबर 8. त्वचा, सौंदर्य आणि सुरकुत्यांवर उपाय. केवळ वरून महागडे मलम लावून चेहऱ्यावर चमक येत नाही, तर त्वचेला आतून पोषण मिळणे गरजेचे असते. डाळिंबातील जीवनसत्वे उन्हामुळे काळवंडलेली त्वचा स्वच्छ करतात, त्वचेचा घट्टपणा टिकून ठेवण्यास मदत करतात. रोज डाळिंबाचा रस प्यायल्याने बारीक सुरकुत्या, काळे डाग आणि पिंपलच्या खुणा कमी होतात आणि चेहऱ्यावर एक छान नैसर्गिक तजेला दिसून येतो. नंबर 9. शरीराची ताकद आणि स्टॅमिना. स्त्री आणि पुरुष दोघांच्याही शरीरातील हार्मोन्सचा समतोल राखण्यासाठी डाळिंब खूप मदत करते. यामुळे अंगातील उत्साह, ताकद आणि स्टॅमिना टिकून राहतो. जे लोक रोज व्यायाम करतात, चालतात किंवा अंगमेहनतीची कामे करतात त्यांच्यासाठी हा रस कामापूर्वी घेण्याचे एक उत्तम एनर्जी बूस्टर आहे. यामुळे स्नायूंना भरपूर ताकद मिळते आणि कामानंतर होणारी अंगदुखी बऱ्याच प्रमाणात कमी होते. हा रस कसा, कधी आणि कोणी प्यावा? आता हे सर्व 9 फायदे जाणून घेतल्यानंतर हा रस नक्की कसा आणि कधी प्यावा हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. इथे बरेच लोक एक चूक करतात. बाजारात मिळणारे पाकिटातील किंवा डबाबंद ज्यूस कधीही पिऊ नका. त्यामध्ये फळांचा मूळ अर्क कमी असतो आणि साखर, रंग व प्रिझर्वेटिव्ह जास्त असतात, जे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे नेहमी घरच्या घरी ताज्या डाळिंबाचा रस काढून प्यावा. रस काढताना मिक्सर जास्त फिरवू नका, नाहीतर बिया बारीक पिसल्या जाऊन रसाला कडवटपणा येतो. हलके फिरवून रस काढून घ्यावा. शक्य असल्यास डाळिंबाचे दाणे चावून खाणे सर्वात उत्तम, कारण त्यामुळे शरीराला भरपूर फायबर मिळते. जर तुम्ही रस बनवत असाल तर त्यात वेगळी साखर किंवा मीठ घालू नका. डाळिंबाची मूळ गोड चवच आरोग्यासाठी सर्वात चांगली आहे. हा रस पिण्यासाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे सकाळी नाश्त्याच्या वेळी किंवा दुपारच्या जेवणापूर्वी, साधारण सकाळी 11च्या सुमारास. या वेळेत रस घेतल्यास त्याचे सगळे गुण शरीराला योग्य रीतीने मिळतात. रात्रीच्या वेळी हा रस पिणे टाळावे, कारण रात्री पचनासाठी वेळ लागू शकतो. कोणी काळजी घ्यावी. डाळिंबाचा रस आरोग्यासाठी कितीही चांगला असला तरी काही जणांनी थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. ज्यांना तीव्र डायबिटीज आहे त्यांनी रस पिण्याऐवजी डाळिंबाचे दाणे खाण्याला प्राधान्य द्यावे. किंवा रस घ्यायचाच असेल तर अगदी थोड्या प्रमाणात किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा. तसेच ज्या लोकांच्या बीपीच्या किंवा रक्त पातळ करण्याच्या नियमित गोळ्या सुरू आहेत त्यांनी डाळिंबाचा रस रोजच्या आहारात सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचे मार्गदर्शन नक्की घ्यावे. मित्रांनो, डाळिंबाचा रस हे केवळ एक साधे पेय नसून संपूर्ण शरीराला निरोगी ठेवण्यासाठी निसर्गाने दिलेली एक उत्तम भेट आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत शरीराला आतून स्वच्छ आणि ताकदवान ठेवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आजपासूनच तुमच्या रोजच्या आहारात फक्त एका ताज्या ग्लासचा समावेश करा. काहीच आठवड्यात तुम्हाला स्वतःच्या आरोग्यात, चेहऱ्यावर आणि ऊर्जेमध्ये झालेला चांगला बदल नक्की जाणवेल. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्ही आजपासून डाळिंबाचा रस नियमित सुरू करणार आहात का? ते कमेंट करून हो असे नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.